मागील व्हिडिओमध्ये आपण रिसर्च मेथोडॉलॉजीचे विविध क्लासिफिकेशन अंतर्गत येणारे प्रकार बघितले. परंतु मुंबई विद्यापीठाने दिलेल्या सिलेबसप्रमाणे आपल्याला 6 प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. त्याची सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे बेसिक रिसर्च. बेसिक रिसर्च इज ऑल्सो नोन ॲज प्युअर रिसर्च अँड फंडामेंटल रिसर्च. बेसिक रिसर्चला प्युअर रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च असं देखील म्हणतात. इट इज अ टाईप ऑफ सायंटिफिक रिसर्च विथ द एम ऑफ इम्प्रूव्हिंग सायंटिफिक थेरीज फॉर बेटर अंडरस्टँडिंग अँड प्रेडिक्शन ऑफ द नॅचरल अँड अदर फिनॉमिना. म्हणजे काय की ह्या रिसर्चमध्ये आपण जे काही रिसर्च कंडक्ट करतो, साधारणतः हा रिसर्च कंडक्ट करण्यासाठी एक इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी किंवा विजनरी असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत मांडला न्यूटननी, तर तो गुरुत्वाकर्षणाचा जो शोध आहे तो एक बेसिक रिसर्च आहे. रेडिओ लहरीचा जो शोध आहे तो एक बेसिक रिसर्च आहे. किंवा आता फ्रान्समध्ये मी अगोदरच्या उदाहरणात सांगितलं की फ्रान्समध्ये जो गॉड पार्टिकल्स ज्याला म्हणतात, हिग्स बोसॉन, तर ह्या हिग्स बोसॉन पार्टिकलचा सुद्धा जो स्टडी झाला तो बेसिक रिसर्च आहे. त्याचं कारण असं की याच्यामध्ये ज्या थेरीज आपण अभ्यासलेल्या आहेत त्या थेरीज एक्सपांड करण्यासाठी प्रयत्न केला जातो, किंवा एखाद्या क्षेत्रातलं जे ज्ञान कक्षा आहे त्या रुंदावण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हा रिसर्च केला जातो. तर म्हणून नॅचरल फिनॉमिना जो आहे, प्रिडिक्शन ऑफ नॅचरल ऑर अदर फिनॉमिना, तर याच्यामध्ये जो बेसिक तत्व दडलेले आहे ते तत्व शोधून काढण्याचं काम या बेसिक रिसर्चमध्ये केलं जातं. मग थोडक्यात म्हणजे रिलेटिव्हिटी जो सिद्धांत आहे तो सुद्धा एक प्रकारचा बेसिक रिसर्च आहे. तर ह्या सगळ्यामध्ये त्या विद्याशाखेचं ज्ञान किंवा त्या ब्रांचचं ज्ञान हे वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, नवीन थेरीज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या लर्निंग थेरीज आहे त्या सुद्धा अशाच असतात. ऑल दीज आर प्युअर रिसर्च. लर्निंग थेरीज म्हणजे चिंपांजी माकडावर जे प्रयोग करून त्याला भाषा येते का, किंवा लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस त्याच्यामध्ये आहे का, कारण तो माणसासारखा दिसतो. मग माणसाला जर भाषा येत असेल तर चिंपॅन्झीला भाषा का येत नाही, याचे जे प्रयोग झाले, तर याचा अर्थ काय, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइसचा भाषा आत्मसात करण्यासाठी जी निसर्गतः जी डिव्हाइस मानवामध्ये दिलेलं आहे त्याचा अभ्यास केला जातो, ज्याच्या अंतर्गत ब्रोकाज एरिया म्हणजे काय, व्हर्निक्स एरिया म्हणजे काय, अशा अनेक प्रकारचे जे एरियाज आहे ते शोधून काढले. तर हे सर्व जे आहे ते बेसिक रिसर्च आहे, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. इवन गॉड पार्टिकल्स, हिग्स बोसॉन, हे जे आहे हे देखील एक फंडामेंटल रिसर्च आहे फिजिक्समधला, की ज्याच्यामध्ये नवीन पार्टिकलचा, आपल्याला माहिती आहे न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कण, ज्याला भौतिक शास्त्रामध्ये फिजिक्स शास्त्रामध्ये जे पार्टिकल्स आहे ते आपल्याला माहिती होते. त्यात अजून एक नवीन पार्टिकल्स असावं असं त्यांना वाटलं, की जे त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. म्हणून फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक लॅब तयार करण्यात आली, जी अंडरग्राऊंड लॅब आहे, आणि त्याच्यावर पार्टिकल्स आपटल्यानंतर जो काही नवीन गॉड पार्टिकल्स नावाचा जो नवीन पार्टिकल शोधण्यात आला, हा सुद्धा बेसिक रिसर्च आहे. कारण याच्यामुळे फिजिक्सचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वृद्धिंगत झालेलं आहे. लर्निंग मेथोडॉलॉजी मी अगोदर सांगितलं, चिंपांजीचा प्रयोग, त्यामुळे एज्युकेशनमधल्या लर्निंग थेरीजचं किंवा सायकोलॉजीमधल्या लर्निंग थेरीजचं ज्ञान वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे याचा डायरेक्ट संबंध हा कोणत्याही प्रॅक्टिकल जीवनाशी संबंधित नसतो, परंतु अशा प्रकारचे रिसर्च हे मूलतः त्या विषयाचं ज्ञान समृद्ध करण्यासाठी, नवीन नवीन थेरीज निर्माण करण्यासाठी तयार केले जातात. Generally, this type of research demands very high order of intellectual calibers as well as institution. Those who are involved in the basic devotes their efforts to the formulation and reformulation of theory. म्हणजे formulation and reformulation of theory.
मी तुम्हाला अगोदर म्हटलं, की हे खूप विजनरी लोकांचं काम आहे. ज्या लोकांनी हे रिसर्च केलेले आहे, ते खूप महान असे विजनरी लोक होते. हाय इंटेलेक्चुअल लोक होते. त्यांनी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं, त्या इन्स्टिट्यूटसुद्धा खूप हाय कॅलिबरच्या इन्स्टिट्यूट होत्या आणि त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी घालवलं फॉर्म्युलेशन अँड रिफॉर्म्युलेशन ऑफ थिअरी. ज्या थिअरी अस्तित्वात आहे, त्या अस्तित्वात असलेल्या थिअरींचा पुनराभ्यास करणं आणि नवीन थिअरीज त्यातून काही निर्माण होतात का, हे बघणं, यासाठी त्यांनी बेसिक रिसर्च केलेली आहे. याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन हे नंतरच्या काळात होईल किंवा होणार नाही. म्हणजे मी तुम्हाला काल पण सांगितलं, की रेडिओ लहरीचा शोध हे फक्त रेडिओ लहरीचं अस्तित्व आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी झालं. त्याचा उपयोग भविष्यामध्ये होईल हे त्यावेळेस माहीत नव्हतं. परंतु नंतर त्याचं ॲप्लिकेशन झालं. थोडक्यात काय बेसिक रिसर्च which is just the increasing the knowledge. The knowledge obtained thus expands the theoretical base of a subject. The main motivation in basic research is to expand man's knowledge, not to create or invent something. काहीतरी निर्माण करायचं आहे, काहीतरी गॅजेट निर्माण करायचं आहे किंवा काहीतरी ॲप्लिकेशन त्याचा फायदा समाजाला होईल म्हणून आपल्याला ते करायचं, अशा कोणताही उद्देश बेसिक रिसर्चमध्ये ठेवलेला नसतो. आता अंतराळात होणारं जे काही संशोधन आहे, ब्लॅक होल, कृष्णविवराचं जे संशोधन चालू आहे, त्या संशोधनामध्ये कोणत्याही प्रकारे फायदा मानवाला होईल किंवा होणार नाही, हे काही सांगितलेलं नसतं. किंवा मंगळावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा राबवतो. दिस ऑल आर नथिंग टू डू विथ द ह्युमन लाईफ. बट स्टील दे आर फाइंडिंग द ट्रूथ विच इज अननोन. जे अननोन आहे ते शोधण्याचा फक्त प्रयत्न केला जातो. त्याचा उपयोग नजीकच्या काळामध्ये, भविष्यामध्ये होईल किंवा होणार नाही या संबंधी कोणताही विचार केलेला नसतो. अशा ह्या सगळ्या प्रकारच्या रिसर्चला बेसिक रिसर्च म्हणतात. देअर इज नो ऑब्वियस कमर्शियल व्हॅल्यू टू द डिस्कव्हरीज दॅट द रिझल्ट फ्रॉम द बेसिक रिसर्च. बेसिक रिसर्चमधून कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलेला नसतो, की तो रिसर्च कंप्लीट केल्यानंतर काहीतरी प्रोडक्शन होईल आणि प्रोडक्शनपासून मोठा नफा मिळेल, असं काहीही बेसिक रिसर्चमध्ये ठरलेलं नसतं. फक्त टू एक्सपांड द नॉलेज अँड टू एक्सप्लोर द ट्रूथ ऑफ अननोन. The term basic indicates that through theories generation, basic research provides the foundation for applied research. याला बेसिक याच्यासाठी म्हटलेलं आहे की ह्या बेसिक रिसर्चचा उपयोग करून नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर ॲप्लिकेशन करून काही गॅजेट्स तयार केले जातात आणि ती गॅजेट्स कदाचित मानवाला उपयोगी पडू शकतात. म्हणून बेसिक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. This approach of research is essential for nourishing the expansion of knowledge. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे अगोदर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये आलेले. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेसिक रिसर्च इज इट इज बेस्ड ऑन द बिलीफ नॉलेज फॉर नॉलेज सेक. ज्ञान हे ज्ञानासाठी आहे किंवा ज्ञानाने ज्ञानाचं वृद्धिंगत करायचं आहे, वाढवायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. इट इन्व्हॉल्व्स कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डाटा टू डेव्हलप और एनहान्स थेअरी. डाटा कलेक्शन याच्यामध्ये केलं जातं एक्सपेरिमेंट थ्रू आणि त्या एक्सपेरिमेंटमधून जो डेटा कलेक्शन होतो त्यातून फक्त थेअरीज डेव्हलप केल्या जातात. इट लीड्स टू द अचिव्हमेंट ऑफ नॉलेज. याचं शेवटचं साध्य जे आहे, रिसर्चमधलं जे आउटपुट आहे ते ज्ञान वृद्धिंगत होणं एवढंच आहे. इट टेक्स प्लेस इन अ स्टराईल एन्व्हायरमेंट. एक्सपेरिमेंट लॅबमध्येच ते मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात. नॅचरल सेटिंग्समध्ये बेसिक रिसर्च केली जात नाही. इट इज कॅरीड आउट फॉर अंडरस्टँडिंग थेरॉटिकल रिलेशनशिप बिटवीन व्हॅरिएबल्स. याच्यामध्ये जे व्हॅरिएबल्स इन्व्हॉल्व असतात त्यांचं रिलेशन काय आहे हे शोधून काढण्या. जसं हिग्स बॉसनमध्ये जो गॉड पार्टिकल्स आहे ते गॉड पार्टिकल्स हिग्स फील्डमध्ये कशा प्रकारे इतर इलेक्ट्रॉन्सला किंवा इतर पार्टिकल्सला कसं मास प्रोव्हाइड करतं. ॲक्च्युली मास इट gives the mass to the other fundamental particles such as electrons and quarks. तर थोडक्यात सांगायचं काय आहे की अशा प्रकारे फक्त रिलेशन काय आहे, एखाद्या व्हॅरिएबलचं इतर व्हॅरिएबलशी रिलेशन काय आहे थेरॉटिकली ते प्रूव्ह करायचं असतं.
म्हणून एक्सपेरिमेंटमध्ये साधारणतः बेसिक रिसर्च हे ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात बेसिक रिसर्च केले जातात. मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात. आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहतो की अनेक प्रकारचे बेसिक रिसर्च झाले. कोरोनाचं स्ट्रक्चरपासून कोरोनावर कोणत्या प्रकारचा कोरोना सिम्प्टम दाखवतो, त्याचा DNA काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे बदल होत आहे, या सगळ्यांचा बेसिक रिसर्च. दीज आर ऑल बेसिक रिसर्च. पण त्याच्यावर कोणतं औषध उपचार केले जातात आणि औषधाच्या ज्या थेरीज आहे, ते सगळे अप्लाइड रिसर्च आहे. त्याचा बेनिफिट आहे. पण कोरोना संबंधातली जी माहिती आहे, ती शोधून काढणं हा बेसिक रिसर्च आहे. इट इज एक्सप्लेनेटरी इन रिसर्च. मी तुम्हाला सांगितलं की हा एक्सप्लेनेटरी रिसर्च आहे. म्हणजे याच्यात कॉज अँड इफेक्ट, एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर काय परिणाम होतो किंवा त्यांचा संबंध काय आहे, हे चेक केलं जातं. म्हणून इट इज एक्सप्लेनेटरी इन रिसर्च नेचर. अगोदर जो मी एक्सप्लेनेटरी रिसर्च सांगितलेला होता की ऑब्जेक्टिव्हनुसार जो प्रकार मी एक्सप्लेन केला होता, तर त्या स्वरूपामध्ये तो बेसिक रिसर्च येतो. इट अप्लाइज मे ऑर मे नॉट हॅव एनी बिअरिंग ऑन एनी ॲप्लिकेशन इन द इमिडिएट फ्युचर ऑर इव्हन आफ्टर अ लाँग टाईम. याचा नजीकच्या भविष्यामध्ये किंवा खूप कालावधीनंतर देखील काही उपयोग होईल, याची शाश्वती किंवा गॅरंटी देता येत नाही. कृष्णविवराचा अभ्यास करतोय आपण, पण कृष्णविवर किंवा ब्लॅक होलचा अभ्यास केल्याने आपल्यावर कोणता परिणाम होणार आहे? काहीच नाही. खूप कालावधी अनेक वर्ष गेले तरी आपल्यावर त्याचा कदाचित संबंध काही येणार नाही. पण तरी देखील त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो उपयोग आहे, अवकाश संशोधनामध्ये जेवढे काही रिसर्च होतात, त्यातली बरीचशी रिसर्च बेसिक रिसर्च आहे, विच इज नथिंग रिलेटेड टू द ह्युमन लाईफ ऑर बेटरमेंट फॉर द ह्युमन लाईफ. बट स्टील वी स्टडी इट, म्हणून त्याला बेसिक रिसर्च असे म्हणतात. बेसिक रिसर्च लेज डाऊन द फाउंडेशन फॉर द अप्लाइड सायन्स दॅट फॉलोज. अप्लाइड सायन्सचे जे काही तत्व आहे, बेसिक फाउंडेशन जे आहे किंवा प्रिन्सिपल्स आहे, ते सगळे बेसिक रिसर्चमधून आलेले असतात. म्हणजे न्यूटन्सने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, नंतर न्यूटन्सचे लॉ आले, नंतर त्या लॉचं ॲप्लिकेशन वेगवेगळ्या इंडस्ट्रीने वेगवेगळ्या पद्धतीने केलं. तर त्या गोष्टी ज्या आहे, त्यामध्ये जे बेसिक रिसर्च आहे, ह्या सगळ्या इतर अप्लाइड रिसर्चचं काय आहे, फाउंडेशन आहे. म्हणून दीज आर इम्पॉर्टंट थिंग. आता बेसिक रिसर्च इन एज्युकेशन. मी तुम्हाला सांगितलं की बेसिक रिसर्च इज युज्ड टू डेव्हलप पेडॅगॉगिकल theories that explain teaching and learning behavior in the classroom. एज्युकेशनमध्ये जे काही बेसिक रिसर्च होतात, ते पेडॅगॉगिकल थेरीज तयार करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं लर्निंग थेरीज आहे. तर लर्निंग थेरीज जे आहे, त्या बिहेवियरल थेरी आहे. बिहेवियरल ही एक लर्निंग थेरी आहे. त्यानंतर ऑप्टिमिस्टिक लर्निंग थेरी आहे. तर अशा ज्या लर्निंग थेरीज आहे, त्या लर्निंग थेरीज कशा तयार झाल्या, तर त्या बेसिक रिसर्चवर झालेल्या आहे. म्हणजे काही माकडांवर प्रयोग केले गेलेले आहे. माकडांना एका पिंजऱ्यामध्ये ठेवून नंतर केळी लटकून ती कॅच करताना ते किती ट्रायलमध्ये त्यांनी ते केलं आणि त्याप्रमाणे कसा तो ट्रायल अँड एररने शिकला. तर अशा प्रकारच्या काही लर्निंग थिअरीज आहे. चिंपॅन्झीवर काही प्रयोग केले गेलेले आहे की चिंपॅन्झीला भाषा आत्मसात होते किंवा होत नाही. म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस हे केवळ मानवाला मिळालेलं आहे का इतर प्राण्यांमध्ये पण ते सिमिलॅरिटी असलेल्या प्राण्यांमध्ये पण ते अवेलेबल आहे. माकड असो, चिंपॅन्झी असो, किंवा जो मासा आहे, तर काही मासे जे आहे ते बुद्धिमान आहे, परंतु तरी देखील त्यांच्यात लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस नाही. मग अशा प्रकारे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइसवर पण प्रयोग केला गेला. माणसाच्या बुद्धीला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे भूल देऊन, पुन्हा भाषा देऊन त्यांना त्याचं ॲनालिसिस केलं. त्याच्यापासून लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइसेस ब्रेनमध्ये नेमकी कुठे आहे, याचा देखील शोध लावण्याचा प्रयत्न केला. दीज ऑल आर बेसिक रिसर्च. बेसिक इन एज्युकेशन. बेसिक रिसर्च एक्झाम्पल्स इन सायन्स. सायन्समध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं ग्रॅव्हिटेशनचा नियम असेल किंवा रेडिओ लहरीचा शोध असेल, हिब्स बॉसमचा म्हणजे गॉड पार्टिकलचा शोध असेल.
तर ह्या सगळ्यांचं कशाप्रकारे रचना आहे किंवा याची रचना कशी आहे, याच्यामधले तत्व काय आहे, त्याच्यामागची थिअरी काय आहे, हे शोधून काढण्यासाठी बेसिक रिसर्च केले गेले. सायकॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेसिक रिसर्च केले जातात. In psychology, basic research helps individual and organization to gain insight and better understanding into डिफरंट कंडिशन. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये कोणकोणत्या प्रकारे व्यक्तींमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये बदल होतो, त्यानुसार त्याचं सायकोलॉजिकल स्टडी केला जातो. ते सुद्धा इथे बघितलं जातं. डू द स्ट्रेस लेवल मेक इंडिव्हिज्युअल मोर ॲग्रेसिव्ह. आता ॲग्रेसिव्हपणा आणि स्ट्रेस या 2 व्हेरिएबलचा काय संबंध आहे, तो चेक केला जातो. अशा प्रकारे आपण सायकोलॉजीमध्ये केलं जातं. हेल्थमध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये बेसिक रिसर्च केला जातो. अँड इन्व्हेस्टिगेशन इंटू द सिम्पटम्स ऑफ कोरोना व्हायरस. फॉर एक्झाम्पल, कोरोना व्हायरसचे जे सिम्पटम्स आहे ते चेक करण्यासाठी वेगवेगळे संशोधक प्रयत्न करत होते. त्यानुसार सिम्पटम्स आपण बघितले आणि हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत आहे बेसिक रिसर्चमध्ये, की सिम्पटम्स दाखवण्यामध्ये सुद्धा कालांतराने थोडासा बदल झालेला आहे, कारण रिसर्च प्युरिफाईड होत चाललेला आहे. पुन्हा पुन्हा रिसर्च करून त्यातून आउटपुट मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड इन्व्हेस्टिगेशन इंटू द कॉझिटिव्ह फॅक्टर ऑफ मलेरिया. मलेरिया कशामुळे होतो, हा जो इन्व्हेन्शन जेव्हा झाला होता तो सुद्धा बेसिक रिसर्च होता. किंवा अँड इन्व्हेस्टिगेशन इंटू द सेकंडरी सिम्पटम्स ऑफ हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशरमुळं अजून आपल्या शरीरावर कोणत्या प्रकारचे सेकंडरी द्वितीय सिम्पटम्स होतात. म्हणजे हाय ब्लड प्रेशरमुळे डायरेक्ट सिम्पटम्स आणि इनडायरेक्ट सिम्पटम्स. इनडायरेक्ट सिम्पटम्स काय होता याचा रिसर्च केला जातो आहे. हा सगळा बेसिक रिसर्च आहे. दीज आर जस्ट टू अॅनलाइज हाऊ द म्हणजे कोरोना व्हायरसच्या संदर्भात फक्त सिम्पटम, कोरोना व्हायरस कशा प्रकारे स्प्रेड होतो, त्याचे सिम्पटम्स काय दिसतात, कशा प्रकारे तो शरीरावर एफेक्ट करतो. पण कोरोना व्हायरसचं औषध शोधणं हा अप्लाइड रिसर्च आहे, कारण त्याच्यासाठी आपण जुन्या थिअरीज वापरलेल्या आहे आणि त्याचं लॅब एक्सपेरिमेंट केलेलं आहे. तर बेसिक रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च याच्यामध्ये हा मोठा फरक आहे. दुसरा आहे अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च परस्यूट. आता याच्या अगेन्स्ट बेसिक रिसर्चच्या अगेन्स्ट अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च म्हणजे काय, द परस्यूट ऑफ द इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी डायरेक्टली अप्लाइड टू द प्रॅक्टिस इज ॲप्टली नोन ॲज अप्लाइड रिसर्च. द गोल ऑफ this research is to determine the applicability of the theory and principle by testing the hypothesis within specific setting. आता अप्लाइड रिसर्चचा हे काय आहे, की बेसिक रिसर्चचा आधार घेऊन आपण जर एखादी समस्या आहे त्या समस्येवर किंवा एखाद्या उपकरणाचा शोध लावला तर त्याला आपण अप्लाइड रिसर्च म्हणतो, की जो मानवजातीला आणि येणाऱ्या काळामध्ये मानवजात ही सेफ्टी आणि कम्फर्ट तयार करण्यासाठी मदत करेल. Researcher in this field try to find immediate solution of the existing problem facing a society or the industry or the business organization. समाजाला, इंडस्ट्रीला किंवा बिझनेसला काही प्रॉब्लेम फेस होत आहे, मग तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला असो किंवा इंडस्ट्री लेवलला, इक्विपमेंट लेवलला असो, त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी काही तत्वांचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, इंडस्ट्रीयल इक्विपमेंट लेवलला असेल तर वेगवेगळ्या प्रकारचा बेसिक रिसर्चचा सपोर्ट घेऊन किंवा अगोदर केलेल्या अप्लाइड रिसर्चचा सपोर्ट घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. जर वर्कर रिलेटेड असेल तर सायकोलॉजिकल रिसर्चचा वापर करून वर्कर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. किंवा मॅनेजमेंट लेवलचा काही प्रॉब्लेम असेल तर NBA काही प्रिन्सिपल वापरून आपण जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर दॅट इज अप्लाइड रिसर्च. द अप्रोच इज मोर युजफुल as it strives to find the information that will directly influence practice. People cannot foresee the future well enough to predict what is going to develop from the basic research. If we only did apply research, we would still be making better spares. तर याच्यामध्ये असं केलं जातं की जे लोक अप्लाइड रिसर्चमध्ये इंडल्ज असतात त्यांना
इंडस्ट्री किंवा सांगते की आपल्याला एक तर प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा नवीन इक्विपमेंट मार्केटमध्ये आणायचं असेल, तर त्यासाठी काय करायचं आहे? आणि ह्या सगळ्या ॲप्लाइड आता टीव्हीचा शोध लावला. टीव्हीच्या शोधमुळं टीव्हीमध्ये जे नंतरचे जे व्हेरिएशन झाले त्यामध्ये टीव्हीच्या शोधाचे सगळे तत्व जसेच्या तसे आहे. फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपकरणं बदललेली आहे. पिक्चर ट्यूब पूर्वी वेगळ्या होत्या, तर आत्ता वेगळ्या एल-ई-डीज बेस आलेले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये इक्विपमेंटमध्ये बदल करून त्याचे ते कॉस्ट इफेक्टिव्ह कसे करता येईल, ते कम्फर्टेबल कसे करता येईल, ते हार्मफुल त्याची सेफ्टीनेस कसा वाढवता येईल, या दृष्टीने ज्यावेळेस विचार केला जातो, तो सगळा ॲप्लाइड रिसर्च असतो. आणि हा ॲप्लाइड रिसर्च समाजाला खूप फायदेशीर असतो. द नीड ऑफ द सोशल ॲक्शन इन्स्पायर ॲप्लाइड रिसर्च. समाजामध्ये वेगवेगळे ट्रेंड्स चालू असतात. त्या ट्रेंड्सप्रमाणे सोशल ॲक्शनप्रमाणे हे रिसर्च म्हणजे जशी गरज आपण म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे. मग जशा प्रकारे समाजाची गरज निर्माण होईल त्याप्रमाणे रिसर्च केले जातात. ऑलरेडी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जे आहे ते गरजेतून निर्माण झालेलं आहे आणि त्या गरजेनुसार मग शोध निर्माण झालेले आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं गरज निर्माण झाली पहिल्या महायुद्धामध्ये सॉरी, तर तेव्हापासून इंडस्ट्रियलायझेशननी पिकअप घेतला. का? तर गरज निर्माण झाली. सोशल ॲक्शन इन्स्पायर सच काइंड ऑफ ॲप्लाइड रिसर्च आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स तयार झाले. इट एम्स ॲट फाइंडिंग a practical solution for the immediate problem for the society, making optimal use of the available resources. जे अवेलेबल रिसोर्सेस आपल्याकडे आहे त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, त्यातून जास्तीत जास्त आउटपुट कसं काढता येईल, या दृष्टिकोनातून अप्लाइड रिसर्च काम करत असतात. द प्रॉब्लेम सॉल्विंग nature of applied research means it is conducted to reveal answer to the specific question related to action performance of the or the policy needs. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर याच्यामध्ये आहे. कोणताही जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर वेगवेगळ्या प्रकारे टेक्निक्स अप्लाय करून किंवा बेसिक रिसर्चच्या तत्व वापरून याच्यामध्ये आपण आउटपुट मिळवत असतो. इन कॉन्ट्रास्ट टू द प्युअर रिसर्च, अप्लाइड रिसर्च entails large scale studies with subsequent data collection problem. अप्लाइड रिसर्च मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाटा कलेक्शन लागतं. कारण हा अप्लाइड रिसर्च हा लार्ज स्केलवर जसं मी सांगितलं कोरोना व्हायरसची लस ही एक अप्लाइड रिसर्चचा भाग आहे. ज्या लस मलेरियाच्या वेळेस दिल्या जात होत्या, ज्या लस इतर वेळेस दिल्या जात होत्या, ती जी लसची टेक्निक वापरून कोविशिल्ड तयार करण्यात आलेलं होतं. तर कोविशिल्ड ही जी लस आहे ती जुन्या तत्वांचा वापर, जुन्या लस ज्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध होत्या त्याचीच थेअरी वापरून पुन्हा कोविशिल्ड अस्तित्वात आली. परंतु ती कोविशिल्ड प्रत्यक्ष पेशंटला देण्या अगोदर त्याचं लार्ज स्केलवर डेटा एनालिसिस केलं गेलं. लाखो लोकांवर ते वेगवेगळ्या प्रकारे त्याचं काही हजारांनी ते ॲप्लिकेशन केलं गेलं आणि त्याचे सिम्प्टम्स काय येतात ते चेक करून नंतर ती व्हॅलिड करण्यात आली. म्हणून प्युअर रिसर्चमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा रिसर्च केले जात नाही. एकदा केलेलं रिसर्चचं एक्सप्लेनेशन किंवा इंटरप्रिटेशन केलं जातं किंवा एक्सपेरिमेंटनुसार पुन्हा पुन्हा 1, 3, 4, 10 वेळेस केले जातात. पण ॲप्लाइड रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा लागतो आणि तो डेटा व्हेरिफाय करावा लागतो. त्याच वेळेस तो मार्केटमध्ये स्टेबल पद्धतीने त्याचं प्रोडक्शन म्हणून आपण आणू शकतो. म्हणून ॲप्लाइड रिसर्च इज मोर रिक्वायर्ड मोर large scale data. Applied research is designed to solve practical problems of the modern world rather than to acquire the knowledge. हे अगोदरच सांगितलेलं आहे की नॉलेज मिळवण्यासाठी अप्लाइड रिसर्च केला जात नाही, तर आजच्या ज्या आधुनिक जगाच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या दूर करण्यासाठी हे केलं जातं. तुमचे जे प्रोजेक्ट्स असतात ते प्रोजेक्ट सगळ्या प्रकारे कोणी नारळ सोलण्याचं मशीन तयार करतं, हे अप्लाइड रिसर्च आहे. नारळ सोलताना जो त्रास होतो ही बेसिक समस्या आहे आणि म्हणून मशीनद्वारे नारळ सोलता आले पाहिजे. हे अप्लाइड रिसर्च आहे किंवा नारळाच्या झाडावर चढून नारळ काढण्यासाठी एखादं गॅजेट्स आपण तयार करतो ते अप्लाइड रिसर्च आहे. तर म्हणून तुमचे जितके प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट्स बऱ्यापैकी अप्लाइड बेस असतात आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण काहीतरी तत्व वापरत असतो किंवा
प्रेशर पंपचं व्हायब्रेशन कमी करायचं आहे प्रेशर पंपचं. तर प्रेशर पंपचं व्हायब्रेशन कमी करण्यासाठी त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काही बदल करता येईल का? त्याच्या एलिमेंटमध्ये काही बदल करता येईल का? तर अशा प्रकारे ह्या सगळ्यांचा विचार मटेरियलमध्ये काही बदल करता येईल का? त्याच्या थिकनेसमध्ये काही बदल करता येईल का? अशा प्रकारचे बदल करून आपण आउटपुट शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं व्हायब्रेशन कसं रिलीज करता येईल त्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की आपण ह्या तत्वांचा उपयोग करून आहे त्या वस्तू किंवा नवीन वस्तू जेव्हा तयार करतो आणि ज्या माणसाला च्या अ, समस्या सॉल्व्ह करतात, अशा रिसर्चला ॲप्लाइड रिसर्च असे म्हणतात. आता ॲप्लाइड रिसर्चचं जे एक्झाम्पल आहे एज्युकेशन क्षेत्रामधलं, हाऊ कॅन द अचिव्हमेंट गॅप ऑफ द स्टुडंट फ्रॉम डिफरंट सोशिओ इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड कॅन ब्रिज इन एज्युकेशन. की अचिव्हमेंट्स ग्राफ जो आहे तो सोशिओ इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडशी त्याचं काय रिलेशन आहे हे चेक करणं, की ज्याचा फायदा आपल्याला विद्यार्थ्यांना होऊ शकतो. व्हॉट कॅन बी डन टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ ग्रॅज्युएटिंग हायस्कूल स्टुडंट चूजिंग टू अटेंड. बऱ्याच वेळेस आता हायस्कूल संपल्यानंतर कॉलेजला विद्यार्थी जात नाही, ड्रॉपआउट्स होतात. 10वी नंतर शिक्षण थांबवता, 12वी नंतर शिक्षण थांबवता, हायर एज्युकेशनला जात नाही. तर हा रिसर्च जर ॲप्लाइड रिसर्च केला तर त्याची कारणं आपल्या गव्हर्नमेंटला कळू शकतील आणि गव्हर्नमेंट त्या कारणांचा विचार करून पर्यायी काही पॉलिसीज तयार करतील. म्हणून अशा प्रकारे हे जे ॲप्लाइड रिसर्च असतात, हे ॲप्लाइड रिसर्च गव्हर्नमेंटला दिशा देण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी किंवा रिलेटेड इन्स्टिट्यूटला दिशा देण्यासाठी प्रयत्न करत असतात. ॲप्लाइड रिसर्च इन सायन्समध्ये हाऊ कॅन सायबर सिक्युरिटी कॅन बी इम्प्रूव्ड टू प्रिव्हेंट इलेक्शन फ्रॉड. आता ही सायबर सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा विषय आहे. ती इम्प्रूव्ह केल्यानंतर कशाप्रकारे त्याचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्रूव्हमेंट तयार केल्या, सिक्युरिटी जनरेट केल्या, तर कशाप्रकारे ते इलेक्शन फ्रॉड हे थांबले जाऊ शकतात. तर हा एक युजफुल रिसर्च आहे. इज करंट टेक्नॉलॉजी यूज फॉर चिल्ड्रन हेल्पफुल ऑर हार्मफुल. टेक्नॉलॉजी जी आहे, मग ती मोबाईल टेक्नॉलॉजी असेल, तर ती विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे की हार्मफुल आहे, याचा स्टडी करणं म्हणजे टेक्नॉलॉजी जनरेट करणं हा सुद्धा ॲप्लाइड रिसर्च आहे. परंतु वापरलेली ती टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्याच्यापासून काय फायदा होतो की तोटा होतो याचा सुद्धा अभ्यास करणं हा ॲप्लाइड रिसर्चचा भाग आहे. अशा प्रकारे ॲप्लाइड रिसर्च असतात. आता याच्यातला फरक इथं सांगितलेला आहे, द बेसिक रिसर्च व्हर्सेस ॲप्लाइड रिसर्च. आता त्यात इकडे बेसिक पॉईंट सांगितलेले कशाच्या बेसिसवर हा फरक केलेला आहे. तर पहिला आहे प्रॉब्लेम सिलेक्शन कसा करतो आपण. तर इथे इंडिव्हिज्युअल रिसर्च करतो, कारण एखाद्याला अचानक वाटतं की मला ह्या विषयात इंटरेस्ट येईल, मला रिसर्च करू वाटतो. न्यूटनला कोणी सांगितलं नव्हतं की गुरुत्वाकर्षणावर रिसर्च कर, पण त्याची ती आवड होती म्हणून त्याने ती रिसर्च केला. तर अशा प्रकारे इंडिव्हिज्युअल रिसर्चर ठरवतो की मला ह्या फील्डमध्ये रिसर्च करायचा आहे बेसिक रिसर्चच्या संदर्भात. जनरली ॲप्लाइड रिसर्च हे इन्स्टिट्यूट स्पॉन्सर असतात, इंडस्ट्री स्पॉन्सर असतात, बिझनेस स्पॉन्सर असतात किंवा गव्हर्नमेंट स्पॉन्सर असतात. म्हणून इथे ला सांगितलं जातं की तुला अशा प्रकारचा रिसर्च करायचा आहे आणि त्या अशा प्रकारचं आउटपुट आपल्याला मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ते पॉसिबल आहे का ते रिसर्च करून चेक करा. तर ॲप्लाइड रिसर्च हा एम्प्लॉयर किंवा स्पॉन्सरर सांगेल त्या पद्धतीने केला जातो. दुसरा फरक याच्यामध्ये आहे बेसिक रिसर्च आणि ॲप्लाइड रिसर्चमध्ये, मोटिवेशन फॉर द रिसर्चर. काय मोटिवेट करतं? तर ऑब्व्हियसली बेसिक रिसर्चमध्ये इंटेलेक्चुअल क्युरिओसिटी अँड सॅटिस्फॅक्शन इन ॲडव्हान्सिंग नॉलेज. जे बेसिक रिसर्च असतात ते बेसिक रिसर्चमध्ये स्वतः मी तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीमध्ये प्रचंड कॅलिबर असतो जो बेसिक रिसर्च करतो आणि म्हणून त्या व्यक्तीला वाटतं की मला हा विषय पुढे एक्सपांड करायचा आहे, या विषयामध्ये मला ज्ञान घ्यायचं आहे आणि म्हणून तो त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो आणि नवीन थिअरीज मांडतो. पण ॲप्लाइड रिसर्चमध्ये कमिटेड टू प्रमोट ऑर पब्लिक वेलफेअर. कमिटेड टू प्रमोट पब्लिक वेलफेअर. समाजामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घटना आणायची आहे किंवा समाजाला उपयोगी अशी एखादी वस्तू बनवायची आहे, तर सोशल कमिटमेंट हे त्याचं मोटिवेशन असतं. बेसिक रिसर्चचे गोल काय आहे? जनरलायझिंग थिअरॉटिकल अंडरस्टँडिंग टूल्स अँड टेक्निक्स. मी तुम्हाला सांगितलं बेसिक रिसर्चचा बेसिक गोल आहे की एक्सपान्शन ऑफ नॉलेज. थिअरॉटिकल अंडरस्टँडिंग, ज्या थिअरीज आहे त्याचं अंडरस्टँडिंग अधिक चांगल्या प्रकारे करायचं, त्या रिफॉर्म करायच्या किंवा त्याचं एक्सपान्शन करायचं.
आता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बेसिक रिसर्च अंतर्गत येतात. तर अप्लाइड रिसर्च काय करतं? कॉस्ट इफेक्टिव्ह रिडक्शन ऑफ सोशल प्रॉब्लेम. एखादा सोशल प्रॉब्लेम आहे, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की नारळ सोलण्याचं माणसाचे जे मॅनपॉवर वाया जाते, तर तीच मशीनद्वारे जर करायची ठरली, तर ती सोपी होते. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. त्यात पण तयार झालेली मशीन ही अधिक कमी खर्चात कशी तयार होईल आणि कशी उपयुक्त होईल, हे सुद्धा अप्लाइड रिसर्चचा एक महत्त्वाचा गोल असतो. म्हणून कॉस्ट इफेक्टिव्ह रिडक्शन ऑफ सोशल प्रॉब्लेम. सोशल प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करायचे नाहीये, तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण असले पाहिजे. या दृष्टीने सुद्धा अप्लाइड रिसर्चचा एक महत्त्वाचा गोल असतो. रिसर्च एरिना. रिसर्च कुठं होतो? कोणत्या ठिकाणी रिसर्च होतो? तो बेसिक रिसर्च हा लॅबोरेटरीमध्ये होतो आणि रिअल रिसर्च अप्लाइड रिसर्च हा रिअल वर्ल्ड सेटिंगमध्ये होतो, म्हणजे प्रत्यक्ष समाजामध्ये होतो. नेचर. रिसर्चचं स्वरूप कसं आहे? तर बेसिक रिसर्च हा ॲनालिटिकल आहे. अप्लाइड रिसर्च हा सिंथेटिक आहे. ॲप्लिकेशन ऑफ रिझल्ट. जर आपण रिझल्ट बघितले, ह्या रिसर्च केल्यानंतरचे रिझल्ट, तर बेसिक रिसर्च नॉट कन्सर्न विथ ॲप्लिकेबिलिटी ऑफ रिझल्ट ऑफ द रिसर्च. म्हणजे बेसिक रिसर्च हा रिझल्टच्या ॲप्लिकेशन, म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन भविष्याच्या काळात कोणीतरी करेल आणि ते मानवाला फायदेशीर ठरेल असा कोणताही विचार केलेला नसतो. तर अप्लाइड रिसर्च काय आहे? ॲक्शन ओरिएंटेड अँड कन्सर्न द ॲप्लिकेबिलिटी ऑफ द रिझल्ट ऑफ द रिसर्च. पण अप्लाइड रिसर्च हा ॲक्शन ओरिएंटेड असतो. त्याचा प्रत्यक्ष फायदा किंवा त्याचं ॲप्लिकेशन समाजाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये झाला पाहिजे. समाजाचा म्हणजे बिझनेसचा, इंडस्ट्रीचा, ऑर्गनायझेशनचा ऑर एनी काइंड ऑफ आस्पेक्ट ऑफ सोसायटी याचा झाला पाहिजे. 7वं जे फरक आहे, यूज फॉर ऑफ प्री डिटरमाइंड नॉज. द रिसर्च स्टार्ट्स विदाउट एनी प्री डिटरमाइंड नॉज, हायपोथेसिस ऑर थेरी. याच्यामध्ये बेसिक रिसर्चमध्ये कोणत्याही प्रकारचं थेरी मांडलेली नसते किंवा थेरीचा संबंध असेलच असे नाही, हायपोथेसिस असेलच असे नाही किंवा काही प्री डिटरमाइंड नॉर्म्स, कोणत्या तत्वांचा आधार घेऊन हा नियमांचा आधार घेऊन हा रिसर्च केलेला आहे, असं काहीही नसतं. त्याच्यामध्ये फक्त ती जी कल्पना आहे, ॲब्स्ट्रॅक्ट कल्पना आहे आणि जी लॉजिकल आहे, ती लॉजिकल कल्पना पुट करून त्याचं एक्सपेरिमेंटद्वारे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अप्लाइड रिसर्च काय आहे? बेस्ड ऑन द प्री डिटरमाइंड कंडिशन, ऑब्जेक्टिव्हज, हायपोथेसिस अँड थेरीज. म्हणजे ह्या रिसर्चचे ऑब्जेक्टिव्हज ठरलेले असतात. त्याचं आउटपुट कसं असावं याचा हायपोथेसिस केलेलं असतं. त्याला बेसिक रिसर्चचा बेस असतो. कारण हे असं होऊ शकतं का? हे अस्तित्वात येऊ शकतं का? याच्यासाठी थेरॉटिकल बेस असतो अप्लाइड रिसर्चला. आणि म्हणून अप्लाइड रिसर्च हा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड, हायपोथेसिस बेस्ड अँड थेरी बेस्ड रिसर्च आहे. कमर्शियल व्हॅल्यू. बेसिक रिसर्चला कोणत्याही प्रकारची कमर्शियल व्हॅल्यू नाही, पण अप्लाइड रिसर्चला कमर्शियल व्हॅल्यू आहे, कारण ते प्रोडक्ट नंतर इंडस्ट्री लार्ज स्केलवर त्याचं प्रोडक्शन करणार आहोत. आलेलं जे आउटपुट आहे त्याच्यानुसार लार्ज स्केलवर त्याचं प्रोडक्शन करता येऊ शकतं. द रिझल्ट शुड बी कन्व्हर्टेड इंटू प्रोडक्ट, हे अप्लाइड रिसर्चचं एक उद्दिष्ट असतं. and that product should be helpful, cost effective and safety. That is important. 9th, dependence. Don't depend on applied research. Applied अगोदरच्या रिसर्चवर याचा कोणताही संबंध नसतो. मुळात ही एक नवीन कल्पना असते आणि ती कल्पना सिद्ध केली जाते. रेडिओ लहरीच्या चा शोध लावण्याच्या अगोदर रेडिओ लहरीवर कोणत्याही प्रकारचं संशोधन झालेलं नव्हतं. ती एक ॲब्स्ट्रॅक्ट कल्पना होती. गुरुत्वाकर्षणाचा न्यूटनने शोध लावण्या अगोदर गुरुत्वाकर्षण ही संकल्पना नव्हती. फक्त नव्हती म्हणजे ती माहिती नव्हती, ज्ञात नव्हती आणि त्याचं आकलन करण्यासाठी हा शोध लावण्यात आला. किंवा गॉड पार्टिकल्स ही संकल्पना ॲब्स्ट्रॅक्ट होती. तिचं मूर्त स्वरूप किंवा तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी तो प्रयोग केला गेला. म्हणजे इट इज नॉट डिपेंड ऑन अर्लियर थेरी. इट इज what we call it fundamental research. तर अप्लाइड रिसर्च रिलेटेड टू द बेसिक रिसर्च प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल ऑफ द थेरीज. पण अप्लाइड रिसर्च हे कोणत्या तरी प्रिन्सिपलशी रिलेटेड असतात. ज्ञान शाखेतल्या कोणत्या तरी प्रिन्सिपलचा आधार घेऊन ते गॅजेट तयार केलेलं असतं. त्याच्यामध्ये मटेरियलचं मॅनिप्युलेशन किंवा काही तत्वांचं मॅनिप्युलेशन करून
ते तयार केलेलं असतं. म्हणजे ॲप्लाइड रिसर्चमधून आलेलं जे प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट हे त्या सायन्समध्ये असलेल्या ज्या फंडामेंटल नॉलेज आहे, ज्या फंडामेंटल थिअरीज आहे किंवा जी तत्व आहे, त्याचा बेस घेऊन ते रिसर्च केलेला असतो. मोड ऑफ डिसेमिनेशन ऑफ द रिझल्ट. आता रिसर्च कसा केला जातो? सादर केला जातो. म्हणजे रिसर्च झालेला आहे, त्याचं रिपोर्टिंग कसं केलं जातं? तर जनरली बेसिक रिसर्च हे जे असतात, पब्लिकेशन इन लर्न टेक्निकल जर्नल. जर्नल जे आहे, वेगवेगळ्या जर्नलमध्ये असे रिसर्च प्रकाशित केले जातात. परंतु ॲप्लाइड रिसर्च हे प्रकाशित केले जातीलच असं नाही, तर त्याचं पेटेंट घेण्याकडे वाटचाल असते. पेटेंट घेऊन त्याचं प्रोडक्शनमध्ये लार्ज स्केल प्रोडक्शन कसं करता येईल, याप्रमाणे जो स्पॉन्सर असतो, तो स्पॉन्सर किंवा ती इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन त्याचं प्लॅनिंग करत असते. तर अशा प्रकारे बेसिक रिसर्च आणि ॲप्लाइड रिसर्च हे 2 प्रकार आपण इथे बघितलेले आहे. पुढील प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. थँक यू व्हेरी मच.